नमस्कार. संजना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज पारंपरिक पद्धतीने बासुंदी बनवणार आहोत. तर बासुंदी कशी बनवायची पारंपरिक पद्धतीने ते तुम्हाला आता सांगणार आहे. साखर, वेलची, इथे काजू आहेत, बदाम आहेत, केसर, पिस्ता ही एवढी सामग्री घेतलेली आहे. बासुंदी करताना शक्यतो आपल्याला जाड आणि मोठी अशी कढई घ्यायची आहे. आपण कसं मोठी आणि जाड कढई घेतली की दूध खाली लागत नाही. आता मी याच्यामध्ये 2 लिटर दूध टाकलेले आहे. फुल गॅसवर फुल फ्लेम ठेवलेली आहे आणि दुधाला उकळी देऊन घ्यायची. दूध उकळत आलंय आणि दुधावर आता साय पण तयार होते. आता आपल्याला काय करायचं, ही साय आहे ना ह्याच्यामध्ये लगेच ती मिक्स करून घ्यायची. कारण कसं माहिती आहे का, साय एकदम अशी जाड झाली तर मग ती नंतर बासुंदीमध्ये ना आपल्याला बासुंदी खाताना ती अशी जाड जाड लागणार. त्याच्यामुळे आता आपल्याला हे गॅस कमी ठेवायचं. हे उकळी आली ना गॅस एकदम कमी ठेवायचा, मंद ठेवायचा. आता मंद गॅसवरच आपल्याला ही हलवून घ्यायची. हे अशी सारखी हलवायची. आपण असं हलवत राहिलो ना तर ही लवकर जाड व्हायला मदत होते. सारखी आता आपण हलवत राहायची. आता 5 मिनटं झालेले आहेत. आपण काय करू, ते ड्रायफ्रुट्स आणलेत ना गरम करून घेऊ. आपण हे काजू टाकूया. हे काजू आपल्याला असं थोडंसं गरम होईपर्यंत, क्रंची होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचे. हे बदाम हे पण आपण असे रोस्ट करून घ्यायचे. हे काजू बदाम असे रोस्ट करून घेतले ना, काजू बदाम मखाने असे रोस्ट करून घेतले ना तर क्रंची बनतात. आणि ते क्रंची बनले ना काय खूप त्याचा फ्लेवर आहे ना त्याच्यामध्ये उतरतो. हे मखाने टाकलेत मी. मखाना जरा गरम व्हायला ना थोडा वेळ लागतो, क्रंची व्हायला. तर आपल्याला एकदम थोडंसं मंदच ठेवायचं आहे. मंद आचेवरच याला असं रोस्ट करायचं आहे. मग तो थोडासा कडक होतो. बघा असं असं व्हायला पाहिजे, असं क्रंची व्हायला पाहिजे. आटून आता एवढे झालेले आहे. बासुंदी आपली आता तयार होत चाललेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये आहे ना साखर टाकूया. साखर आपल्याला जेवढी लागते तेवढी टाकायची. साखर पूर्ण आता हे तिची होऊन द्यायची, आपल्याला विरघळून द्यायची आहे. साखर टाकली का साखरेचं थोडंसं त्याच्यामध्ये पाणी होतं ना, मग ती आपली बासुंदी थोडी पातळ वाटते. पण ती पातळ नाही होत. नंतर आपल्याला बरोबर जशी पाहिजे तशी मिळते ती. आपण आता साखर टाकली ना, साखर एकजीव झाली का आपण ह्याच्यामध्ये मी काय बदाम, काजू आणि मखाना. हे मखाना म्हणजे काय माहिती का, कंबळाचे फुल असतात ना, फुलं त्याला बिया येतात आणि मग त्या बियांच्या लाया बनवलेल्या असतात, त्याला मखाना बोलतात. आणि हे मखाने असे खाण्यासाठी पण चांगले असतात. तर हे मी त्याच्यात टाकून देते. आपण केशर घेतले ना, त्याच्या केशरमध्ये आपण दूध टाकलेलं आणि हे दूध टाकून आता केशरचा रंग असा झालेला आहे. ते आपण केशर दूध टाकून देऊ. हे आपण पिस्ता टाकणार आहे याच्यावर. अगदी मिठाईवाल्याच्या दुकानामध्ये जशी बनते तशी आपली बासुंदी तयार झालेली आहे. आपण याच्यामध्ये बाहेरचं असं काही टाकलेलं नाही आहे. फक्त आपलं दूध, ड्रायफ्रूट्स आणि साखर आणि ही वेलची पावडर मी एकदम शेवटला टाकणार होती. आणि ही वेलची पावडर मी टाकली ना, ती एकदम लास्टला टाकायची आपल्याला.
ही बघा आपली बासुंदी तयार आहे. अशीच रेसिपी येत्या गुढीपाडव्याला करून बघा. नवीन वर्षाच्या आगमनाची ही सुरुवात गोडाने करा. आणि माझ्या 2-3 ज्या रेसिपी मी टाकल्या त्याला भरभरून जसं प्रेम दिलं तसंच ह्या बासुंदीला पण तसंच प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब पण करा. तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.